मुंबई पुणे जुने महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळील घोरावडेश्वर डोंगराच्या अगदी समोरील मार्गाने आम्ही कुंडमळाकडे निघालो. जवळच बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. येथून अगदीच 2 किमी अंतरावर कुंडमळा आहे, त्यामुळे बहुतांश पर्यटक बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून चालतच कुंडमळाकडे येतात. तसेच सहकुटुंब स्वतःची गाडी घेऊन देखील बरेच पर्यटक येथे येतात. पुणे ते कुंडमळा जवळपास 30 किलोमीटरचे अंतर. तर अखेरीस कुंडमळाजवळ गाड्याच्या रांगाच आपल्याला पाहायला मिळतील. कुंडमळा येथे पोहोचलो आणि इंद्रायणी नदीपात्रातील ही निसर्गाची शिल्पकला पाहून हरवून गेलो. झुळझुळणारे पाणी आणि छोट्या छोट्या धबधब्याचा उच्छल प्रवाह गोंधळलेल्या मनाला वेगळ्याच ऊर्जेने भारावून टाकत होता. नदीवर एक छोटा पूल बांधण्यात आला आहे. जेमतेम लोक व दुचाकी जाईल एवढासाच हा पूल. कुंडमळ्याचा निसर्गरम्य परिसर नक्कीच मन प्रसन्न करणारा आहे. नदीपात्रातच प्रचंड मोठ्या कातळावर कुंडदेवी मातेचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेतले व काही वेळ मंदिराजवळ घालवला. रांजणखळगे ज्यास इंग्रजीमध्ये पॉटहोल्स तर स्थानिक लोक यास कुंड म्हणतात. अविरत वाहणाऱ्या पाण्याने कातळात घडवलेले हे शिल्पच जणू अशा प्रकारची निसर्गाची कलाकृती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. नदीपात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे देखील वाहत येतात. नदीच्या पात्रात कठीण व मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. दगडगोटे व खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडकांची झीज होते व कठीण खडकाचा भाग तसाच राहतो. खडकावरील या खोलगट भागात दगडगोटे अडकले जातात व पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगडगोटे या भागात गोलगोल फिरवून